नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षणचे किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, ॲग्री सायन्स इंडियामध्ये आपले पुनश्च स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे आपला फळबाग अन्नद्रव्य व्यवस्थापन। फळबाग अन्नद्रव्य व्यवस्थापन। तर फळबाग मी का लिहिलं, कोणाच एका झाडाचं नाव मी टाकलं नाही किंवा कोणाच्या एका फळबागाचं नाव मी टाकलं नाही। याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, एक फळबाग नाही आहे, बरेचसे फळबाग आहेत आणि बरेचशा फळबागेचं उत्पादन आपलं बहार असतो, 6 महिन्याचा कोणता असतो, 3 महिन्याचा कोणता असतो, वार्षिक। तर वार्षिक ज्या झाडाला फळं येतात त्या झाडाला फक्त रासायनिक खताचा डोस एकदा द्यायचा मित्रांनो, एकदाच। ज्या फळबागेला 2दा बहार असतो त्याला कमीत कमी पहिला बहार आल्यानंतर 2 डोस आणि दुसरा बहार आल्यानंतर 2 डोस, असे 4 डोस द्यायचे, 3 ते 4 डोस द्यायचे। आणि जर समजा तुमचं फळ हे 3 महिन्याला येत असेल तर त्याला रेग्युलर 3 महिन्याचे 4 डोस द्यायचे, 3 ते 4 डोस, 3 महिन्याचे 4 डोस द्यायचे। तर ते डोस द्यायचे कसे हे पाहूया आपण। पहिल्या वेळेमध्ये आपल्याला लागतं व्हेजिटेरियन ग्रोथ होत असते झाडाची, त्याच्यामुळे आपल्याला नत्र रिलेटेड खतं जास्त लागतात। दुसऱ्या वेळेला भरणपोषण होत असतं, त्याच्यामुळं दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला स्फुरत रिलेटेड खतं लागतात। आणि तिसऱ्या वेळेला मॅच्युरिटी असते म्हणून आपल्याला पालाश रिलेटेड खतं जास्त लागतात। तर आपल्याला सॉईल माती परीक्षणच्या रिपोर्टनुसार रासायनिक खताचा डोस आपल्याला कसा रिकमेंडेड करायचा हे पाहूया आपण। तर मुख्य अन्नद्रव्य द्यायचे आहेत आपल्याला 65%, दुय्यम अन्नद्रव्य द्यायचे आहेत आपल्याला 20% आणि सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे आहेत आपल्याला 15%। तर एकूण असं 100% खताचं व्यवस्थापन झालं। त्यामध्ये आपल्याला टोटल 100% अन्नद्रव्य व्यवस्थापनसाठी आपल्याला हे करायचं आहे। मग त्याच्यामध्ये तुमचं बहार 3 महिन्याचं असेल तर तुम्ही 3 महिन्याच्या फरकानं तुम्ही डोस घेत चला, वर्षात तुमचे 4 डोस होतील। किंवा तुमचं वार्षिक पीक जर असेल, एकदाच फळ येणारं, जसं की आंबा आहे, आंब्याला एकदाच फळ येतं वर्षात, ते जर असेल तर तुम्ही त्याला एकदाच डोस घेऊ शकता वर्षातून। आणि छोटं झाड असेल तर त्याला व्हेजिटेरियन ग्रोथसाठी 1-2 डोस घेऊ शकता, पहिला व्हेजिटेरियन ग्रोथचा आणि नंतर 5 वर्षे व्हेजिटेरियन ग्रोथचे डोस तुम्हाला घ्यावं लागतात, व्हेजिटेरियन ग्रोथ आणि फॉस्फरसचे। पोटॅशची जास्त आवश्यकता नाही आहे, कारण फॉस्फरस लागतो आपल्याला मुळ्या बनण्यासाठी, तना भरण्यासाठी, बुंदा मजबूतीकरण, आणि नत्र लागतं आपल्याला व्हेजिटेरियन ग्रोथसाठी। तर अशा पद्धतीनं तुम्ही खताचं व्यवस्थापन करा। त्याच्यानंतर आहे चला जाऊया आपण सॉईल बायोग्राफकडं। तर सॉईल बायोग्राफ काय सांगतं, निरोगी जमिनीचा बायोग्राफ, की आपल्या जमिनीची स्थिती कशी आहे माती परीक्षण करून घ्या मित्रांनो। माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या जमिनीचा pH किती आहे। pH कसा असावा मित्रांनो, तर pH माणसाच्या टेम्परेचरप्रमाणे pH असावा जमिनीचा। जसं की माणसाचं टेम्परेचर आहे 32 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअस, इथपर्यंतच आपण सहन करू शकतो। 37 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर तापमान गेलं तर आपल्याला घाम यायला सुरुवात होते किंवा आपल्या जीवाची तगमग व्हायला सुरुवात होते। आणि 32 डिग्री सेल्सिअसचे तापमान कमी जर होत असेल तर आपल्याला थंडी वाजायला सुरुवात होते आणि आपली दातं कुडकुड वाजतात, है ना। तर 32 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण चांगलं राहू शकतो। तसं आपल्या जमिनीचा pH किती पाहिजे, 6.5 ते 7.5 जर आपल्या जमिनीचा pH असेल तर आपल्या जमिनीमध्ये जे न्यूट्रिशन अवेलेबल आहेत ते न्यूट्रिशन पिकाच्या मुळाला पट मिळून जातात आणि आपल्या पिकाची ग्रोथ एकदम चांगली आणि समाधानकारक होते। तर त्यामुळे जमिनीचा बायोग्राफ काय सांगतो, निरोगी जमिनीचा बायोग्राफ सांगतो 45% माती म्हणजे काय, खनिज तत्व, 45% माती, 5% कार्बन, 25% हवा आणि 25% पाणी। जर समजा तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये 100% पाणी जर दिलं असेल तर हवेला जागा राहत नाही आणि जे मायक्रोब्स आहेत आपल्या जमिनीमधले सूक्ष्म बॅक्टेरिया, तर त्या सूक्ष्म बॅक्टेरियाला अन्न निर्मिती करण्यासाठी, श्वास घेण्यासाठी दिक्कत होते आणि त्याच्यामुळं वापसा कंडिशन निर्माण होत नाही। आणि वापसा कंडिशन जर निर्माण नाही झाली तर पीक पाणी घेत नाही, कारण पीक पाणी पित नसतं मित्रांनो, पीक हे बाष्प पित असतं, ही गोष्ट लक्षात घ्या। पीक हे बाष्प पित असतं, हवा आणि पाणी याचं कंबाईन मिश्रण, त्याला आपण वापसा कंडिशन असं म्हणतो। तर हे झालं निरोगी जमिनीचा बायोग्राफ कसा, 25% हवा, 25% पाणी, 5% कार्बन आणि 45% माती। तर हे मेंटेन ठेवा आपल्या जमिनीमध्ये। दुसरी गोष्ट pH मेंटेन ठेवा 6.5 ते 7.5।
आणि EC इलेक्ट्रिक कंटिन्युटी प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता ही पण मेंटेन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ऑर्गॅनिक कार्बन, इथं 5% कार्बन सांगितलं आहे, पण आपले शास्त्रज्ञ सांगतात 1% कार्बन आहे तर असला तरी पुरेसा आहे. तर 1% कार्बन आपल्या जमिनीमध्ये मेंटेन करा. आज जर पाहिलं ऑल महाराष्ट्र आम्ही माती परीक्षण केलं आहे, तर ऑल महाराष्ट्र आम्हाला असं दिसून आलं 0.20, 0.30, 0.25 इथपर्यंतच आपला कार्बन आलेला आहे. आणि इथं पाहिजे फक्त 5%. तर आपण खूप पाठीमागे आहेत. तर कार्बन वाढवा. तर मुख्य अन्नद्रव्यामध्ये 16 न्यूट्रिशन आहेत. तर 16 न्यूट्रिशनमध्ये आपण किती न्यूट्रिशन असणं आवश्यक आहे आपल्या जमिनीमध्ये ते पाहूया. कार्बन किती पाहिजे आपल्याला, इथं 5% सांगितलं आहे, तर इथं शास्त्रज्ञांना सांगितलं 1% कार्बन पर्सेंटेज असलं आवश्यक आहे. हायड्रोजन म्हणजे पॉवर जमिनीची. O2 म्हणजे ऑक्सिजन. हे 2 नॅचरल मिळतात, याची आपल्याला जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश हे आपल्याला टाकावं लागेल. नत्र, स्फुरद, पालाश तिथं मी तुम्हाला किती सांगितलं 65%. इथं 65% आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश टाकायचं आहे. हे की न्यूट्रिशन किती आहेत 6. दुय्यम अन्नद्रव्य किती आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. सेकंडरी न्यूट्रिशन 3. आणि तृतीय अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रियन्स, सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. टोटल मायक्रोन्यूट्रियन्स किती आहेत 7. असे टोटल एलिमेंट्स किती आहेत 16. आणि आधुनिक तंत्रज्ञानानुसार 16 आणि प्राचीन तंत्रज्ञानानुसार 108 न्यूट्रियन आहेत किंवा असणं आवश्यक आहे आपल्या मातीमध्ये. तरच आपलं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं खताचं व्यवस्थापन करून घ्या. आपल्या जमिनीमध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जाईल फळबागेचं. तर आलं लक्षात, कुठलीही क्रॉप डेव्हलपमेंट आहे ही, कुठलंही फळबाग असू द्या, अशा पद्धतीने तुम्ही खताचं व्यवस्थापन करून घ्या. भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये आपल्याला मिळून जाईल. कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला आपल्या शेतामध्ये मिळून जाईल. अधिक माहितीसाठी आमची क्रॉपलाईन सर्व्हिस आहे. तर क्रॉपलाईन सर्व्हिसचा नंबर देतो 9623066788. या क्रॉपलाईन सर्व्हिसवर आपण अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. जय जवान, जय किसान, वंदे मातरम. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.